ऐन युद्धाच्या धामधुमीत दिलासा देणारी बातमी एक आता वैज्ञानिक क्षेत्रात नाही, कारण एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे जग हैराण झालेलं असतानाच पुण्यातल्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी एलपीजीला पर्याय ठरेल असा वायू शोधलाय। डायमिथाइल इथर असा डीएमई अर्थ याचं नाव आहे। एनसीएलचे शास्त्रज्ञ डॉक्टर तिरुमलाई स्वामी राजा आणि त्यांच्या टीमने 20 वर्ष संशोधन करत हा वायू तयार करण्यासाठी लागणारा उत्प्रेरक शोधलाय। यापासून तयार झालेल्या डीएमई गॅसचं व्यावसायिक वापरासाठी उत्पादन करण्यातही यश आलंय। सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये दररोज 250 किलोच्या प्रमाणात हा वायू तयार होतोय। गॅसचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं तर तो एलपीजीमध्ये 8% मिसळता येईल, त्यामुळे इंधनासाठी इतर देशांवर असलेलं अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल। मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं तर या गॅसची किंमत एलपीजीहून कमी असणार आहे। ही शेगडी आहे ती आपल्या सिलेंडरपेक्षा थोडी वेगळी दिसते, कारण याच्यामध्ये पूर्णपणे 100% डायमिथाइल इथर म्हणजे डीएमई आहे। तसंच ही जी शेगडी आहे ही दिसते आपल्या सारख्या शेगडीसारखी, पण थोडे याच्यामध्ये सुद्धा इनोव्हेशन आहेत। ते अशासाठी की आपली शेगडी एलपीजीसाठी केलेली आहे, ही शेगडी थोडी वेगळी डीएमईसाठी केलेली आहे। 100% डीएमई आपण ह्या डेमॉन्स्ट्रेशनचं कारण असं आहे, म्हणजे दाखवायची इच्छा अशी आहे की आपण पूर्णतः 100% डीएमईने सुद्धा स्वयंपाक करू शकतो। आपल्याला एलपीजीची गरज लागते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।